नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। आता तुम्ही म्हणाल ही आज काय सांगणार आहे, तर मित्रांनो आज असा स्पेशल व्हिडिओ होणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या गावामध्ये रस्त्याचं काम होतं किंवा नाल्याचं काम होतं किंवा विकास कामे भरपूर प्रकारची होत असतात। तर आता ही विकास कामे तर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये दिसतात, पण रस्त्यावरती खरोखर दिसणार नाही, म्हणजे गावामध्ये खरोखर दिसणार झालेत। आता कागदावरती तर विकास कामे झालेत, पण अक्षरशः बघायला गेले तर गावामध्ये विकास कामे झालेली नसतात। तर अशा वेळेस तुम्ही काय करणार, तर भरपूर वेळा आपण अर्ज करतो, काय करतो, पण योग्य त्या स्टेपने जात नाही। योग्य त्या स्टेपने न गेल्यामुळे आपल्या हाती यश लागत नाही। तर आता तुम्हाला योग्य ती वाट कशी बघायची किंवा योग्य ती वाट काय आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। व्हिडिओ जर का A to Z पहिल्यापासून जर का शेवटपर्यंत तुम्ही बघितला तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे की कशा पद्धतीने बाबा सरपंच असो, ग्रामसेवक असो किंवा इतर कोणी असो ज्यांनी पैसे खाल्लेले आहेत किंवा भ्रष्टाचार केलेला आहे, तर ते तुमच्या मागे येतील की बाबा अशी तक्रार करू नको, हे तक्रार मागे घे किंवा भरपूर प्रकारचे तुम्हाला काहीतरी लालच देतील। तर अशा पद्धतीने जर का तुम्हाला योग्य मार्गाने तक्रार करायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। जास्त वेळ न घालवता मित्रांनो व्हिडिओ लगेच सुरुवात करूया। आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर नवीन ग्रामपंचायत रिलेटेड कंटेंट पाहिजे असतील तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपण या चॅनलवरती टाकत राहतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो तुमच्या गावात कट्ट्यावरती बसून हुरडबाजी करण्यापेक्षा, पुरींच्या मागणे हिंडण्यापेक्षा आपल्या ग्रामपंचायतीवरती गावच्या विकासावरती जर का लक्ष दिलं तर 100% गावाचं कार्य हे मार्गी लागणार आहे किंवा गाव जे आहे ते विकास कामाकडे आपोआप वळेल। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये समजून चला की भ्रष्टाचार झालाय, समजून चला की नाल्याचं काम झालंय किंवा रस्त्याचं काम झालंय, तर त्या रस्त्याच्या कामाची जी एस्टिमेट आहे, MB आहे, ती तुम्हाला मागवायची आहे। आता तुम्ही म्हणाल ती कशी मागवायची, ती तुमच्या डोक्यावरून पाणी गेलं असेल। बात तो सही है, दौड़ना तो पड़ता है। आता ती कसं मागवायचे ते पण सांगतो। तर मित्रांनो तुम्हाला सांगतो बघा, तुम्हाला एक अर्ज घ्यायचा आहे, साधा अर्ज घ्यायचा आहे, साधा अर्ज करायचा आहे ग्रामपंचायतला की बाबा अशा पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायतमध्ये अशा पद्धतीची ही कामे झालेली आहेत, कोणाच्या घरापासून कोणाच्या घरापर्यंत झालेलं आहे ते देखील तिथे मेन्शन केलं तरी सुद्धा चालू शकते। आता ही कामे झालेली आहेत, तर या कामाची संपूर्ण तपशीलवार माहिती मिळावी असा अर्ज द्यायचा आहे। जर तो अर्ज देऊन जर का ग्रामसेवकाने किंवा सरपंचांनी यांनी माहिती दिली नाही तर तुम्हाला पुढे काय करायचं, अब तो सच बोल दे भोसड़ी के। तर मित्रांनो काळजी करायची नाही, माहिती अधिकार म्हणून एक अर्ज येतो। तर माहिती अधिकार अर्ज जो आहे तो माहिती अधिकार अर्ज तुम्हाला दाखल करायचा आहे। आता माहिती अधिकार अर्ज दाखल कसा करायचा, तर तुमच्या जवळच्या झेरॉक्स सेंटरमध्ये माहिती अधिकारचा अर्ज भेटेल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली माहिती अधिकाराच्या अर्जाची लिंक देऊन ठेवेन, तिथून तुम्ही डाउनलोड करून प्रिंट मारून घेतली तरी सुद्धा चालू शकते। आता तुम्हाला तो अर्ज घ्यायचा आहे, तर त्यामध्ये माहिती मागवायची आहे। माहिती काय काय मागवणार, कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का, ये अश्लील है ये लोंडा। एक तर त्या रस्त्याचं एस्टिमेट, त्यानंतर हा रस्ता कोणत्या योजनेतून झालेला आहे त्याची माहिती, त्यानंतर यासाठी ठराव जे लागलेले आहेत त्या ठरावांची माहिती, त्यानंतर त्यासाठी रक्कम किती वर्ग झालेली आहे ती माहिती, अशी संपूर्ण तपशीलवार माहिती तुम्ही दप्तरी नोंदीची माहिती जी आहे ती मागून घ्यायची आहे। आता ती माहिती मागवली त्यानंतर काय करणार, माहिती मागवली आणि त्यामध्ये जर का तुम्हाला भ्रष्टाचार आढळला तर तुम्हाला खरी प्रोसेस चालू होणार आहे। आता भ्रष्टाचार आढळला म्हटल्यानंतर सरपंच, ग्रामसेवक हे तर कामाला लागले, तर त्यांना आता कामाला कसं लावायचं हे मेन मुद्दा आहे। म्हणजेच आता ग्रामसेवकाला किंवा सरपंचाला जर का अडकवायचं असेल भ्रष्टाचारामध्ये, जर खरोखर भ्रष्टाचार केलेला असेल तरच अडकणार, नसेल केला तर काय अडकणार नाहीत। तर मित्रांनो आता भ्रष्टाचार केलेला असेल तर अडकवायचं असेल तर कसं करायचं, तर मित्रांनो सांगतो तुम्हाला। आता तो माहिती अधिकार अर्ज आपण दिलेला होता त्याची पोच घ्यायची आहे तुम्हाला अर्ज देताना। त्या अर्जाची पोच घेतल्यानंतर तो अर्ज घेऊन तुम्हाला पंचायत समितीला जायचं आहे, ती माहिती जोडायची आहे। पंचायत समितीला एक अर्ज करायचा आहे की बाबा अशा पद्धतीने आमच्या गावामध्ये रस्ता झालेला होता आणि तो रस्ता गावामध्ये झालेला नसून फक्त कागदोपत्री झालेला आहे, अशा पद्धतीचा अर्ज लिहायचा आहे पंचायत समितीला। तर तिथं बार्निशी असेल किंवा बार्निशीमध्ये टाकायचे आहे। आता हा अर्ज करायचा कोणाच्या नावाने, तर मित्रांनो माननीय गट विकास अधिकारी जे आहेत त्यांच्या नावे हा अर्ज तुम्हाला करायचा आहे। आता त्यांच्या नावे अर्ज तर केला, त्यानंतर पुढची प्रोसेस काय, तर तिथून पुढे काय होणार की पंचायत समितीची जी लोक आहेत, गट विकास अधिकारी आहे, BDO जे आहेत, तर ते BDO जे आहेत तर ते BDO तुमची जी काही माहिती आहे तर ती तपासून घेणार, तुमचे जे अर्ज दिलेले आहेत त्या अर्जाची माहिती घेणार, संपूर्ण माहिती घेणार। आता तुमचा अर्ज पोचलाय म्हटल्यानंतर ग्रामसेवकाला लगेच पत्र निघणार पंचायत समितीतून
ग्रामसेवकाला पत्र निघाल्यानंतर ग्रामसेवक व सरपंच ज्या वेळेला सावध होतील की बाबा अशा अशा पद्धतीने अर्ज गेलेला आहे, तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, ग्रामसेवक काय करणार, ग्रामसेवक आणि सरपंच लगेच ते रस्त्याचं काम तरी चालू करणार, नाहीतर तुमच्याकडे पहिल्यांदा येणार की बाबा अशा अशा पद्धतीने तू अर्ज दिलेला आहेस, अर्ज पहिला मागे घे, नाहीतर आमच्या नोकरीवरती पाणी येणार। देखा आपने लापरवाही का नतीजा है। तर मित्रांनो, अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला योग्य तो सल्ला त्यांना द्यायचा आहे की बाबा आपल्या गावामध्ये तुम्ही रस्त्याचं काम दाखवलेलं आहे, तर तो रस्ता तरी पूर्ण करून घ्या किंवा शासनाचे घेतलेले पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरमार्फत माघारी द्या। आता यामध्ये नुसता सरपंच सापडत नाही, तर सरपंच, ग्रामसेवक आणि ज्याच्या नावावरती पैसे निघालेले आहेत तो कॉन्ट्रॅक्टरसुद्धा सापडतो। कॉन्ट्रॅक्टरने तर काम तर केलेलं नाही, पण पैसे तर काढलेत। आता पंचायत समितीला ज्या वेळेला हा अर्ज जातो त्यावेळेला पंचायत समितीतून समजून चला की ॲक्शन घेतलेली नाही, अशा वेळेस काय करायचं, तर काळजी करायचं नाही, त्याला पण पर्याय आहे। टेंशन नहीं लेने का, आपण है ना। तर मित्रांनो, आता पंचायत समितीला आपण दुसरा जो अर्ज देतोय त्या अर्जाची तुम्हाला पोच घ्यायची आहे। आता ती पोच घेतल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायतीची पोच आणि त्या पंचायत समितीच्या अर्जाची पोच एवढी घेऊन डायरेक्ट जिल्हा परिषदला जायचं आहे। जिल्हा परिषदमध्ये ज्या वेळेला तुम्ही अर्ज कराल त्यावेळेला तिथे जिल्हा परिषदमध्ये अर्ज करायचा, बार्निशीमध्ये इथं ज्या पद्धतीने प्रोसेस केली तशीच तिथे प्रोसेस करायची। तिथे अर्ज दिल्यानंतर जिल्हा परिषदवरून खाली पंचायत समितीला आदेश येतील की बाबा अशा अर्ज आलेले आहेत, तुम्ही आत्ता अद्यापही कारवाई का केलेली नाही, तर BDO लगेच तिथून ग्रामसेवकांना फोन करतोय। ग्रामसेवकांना फोन केल्यानंतर मग ग्रामसेवक मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे येतील आणि संपूर्ण ते काम करून तरी देतील, नाहीतर केलेल्या पैशाची दंडासहित भरपाई त्यांना करावी लागेल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने सरपंच किंवा ग्रामसेवकांचा जो भ्रष्टाचार असतो तो उलगडायचा असतो। तर मित्रांनो, व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा। आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल किंवा ग्रामपंचायत रिलेटेड कोणती तुम्हाला अडचण असेल किंवा कोणतीही तुमच्या ग्रामपंचायत रिलेटेड समस्या असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। संपर्क कसा करायचा, तर खाली कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला कमेंट करायची आहे की अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे, तर आम्ही त्याच्यावरती नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।